वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। उपनिषदांच्या या अभ्यास वर्गामध्ये आपण मागच्या सत्रापर्यंत उपनिषदांचं प्रास्ताविक बघितलं होतं। या अभ्यासासंदर्भात आवश्यक प्रस्तावना बघितली होती आणि आज आपण आपल्या अभ्यासाला पुढे सुरुवात करणार आहोत। कठ उपनिषद हे आपल्या अभ्यासातील पहिलं उपनिषद आहे आणि आज याचा प्रारंभ सुरू करण्यापूर्वी आपल्या ज्या पॉवर पॉईंट स्लाइड्स आहेत त्याला मी सुरुवात करते। मला 1 मिनिट वेळ द्या। प्रत्यक्ष आपल्या आजच्या या अभ्यासाला सुरुवात करण्याच्या पूर्वी जो विचार आपण मागच्या सत्रामध्ये केला होता त्याचा थोडासा पुनर्विचार करू, पुनरावृत्ती करू आणि मग आजच्या या प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करूया। उपनिषदांचा वेदांताच्या अभ्यासाचा प्रमुख उद्देश शाश्वत आनंदाची प्राप्ती, शाश्वत आनंदमय जीवन जगणं आणि मनुष्याच्या जीवनातील समूळ शोक निवृत्ती करणं हे या अभ्यासाचं प्रमुख उद्दिष्ट आहे। मी आत्ताच या 1-2 दिवसांपूर्वी एक जाहिरात बघितली। हल्ली पूर्वी फक्त TV वरती जाहिराती यायच्या, पण आता सध्या YouTubeमध्ये आपण जे अनेक व्हिडिओज बघतो त्याच्यामध्ये देखील जाहिराती येतात। एक जाहिरात मी बघितली आणि ती जाहिरात बिझनेस संदर्भात होती। जे लोक स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग करतात त्यांना प्रश्न असा विचारला होता की इज युअर बिझनेस डिझाइन्ड फॉर सक्सेस और इज युअर बिझनेस डिझाइन्ड फॉर सर्वायवल। डिझाइन्ड फॉर सक्सेस और डिझाइन्ड फॉर सर्वायवल म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा व्यवसाय उद्योगधंदा करता त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत आहे, तुमची प्रगती होत आहे का तुम्ही जेमतेम तग धरून टिकून राहिले आहात। आणि अर्थात ती जाहिरात होती त्यामुळे पुढे त्यांनी त्याचं बरंच विश्लेषण केलं की जेमतेम तग धरून टिकून राहणं अपेक्षित नाही, तर त्या व्यवसायामध्ये प्रगती होणं अपेक्षित आहे, यश मिळणं अपेक्षित आहे। अगदी तसंच आपला हा जो परमार्थाचा अभ्यास आहे याच्यामध्ये हा प्रश्न आपण देखील स्वतःला कायम विचारला पाहिजे की परमार्थाच्या या अभ्यासामध्ये आपण प्रगती करतो आहोत, आपल्याला गती मिळाली आहे का आपण जेमतेम तग धरून टिकून राहिलेलो आहोत। आणि जेमतेम तग धरून टिकून राहणं अपेक्षित नाही तर प्रगती करणं अपेक्षित आहे। आणि प्रगती करणं परमार्थामध्ये यश म्हणजे काय तर परमार्थामध्ये यश म्हणजे आनंद, शांती, तृप्ती, समाधान आणि निर्भयता। आपण हे मागच्या वेळेस बघितलं होतं। जर अंतःकरणामध्ये चिंता, काळजी, हुरहुर, भय, कुठल्याही प्रकारचा क्रोध, मत्सर,
अस्वस्थता, बेचैनी या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटत असतील तर पारमार्थिक दृष्टीने आपल्याला अजून यश मिळालेलं नाही. आपण जेमतेम तग धरून टिकून आहोत इथे आणि यश मिळण्यासाठी प्रगती करणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी वेदांचा आणि वेदांताचा स्पेसिफिकली अभ्यास करणं आवश्यक आहे. आपण बघितलं होतं की वेदवाङ्मय हे जे आहे हे अपौरुषेय वाङ्मय आहे. यातील मंत्र आपल्या ऋषींनी ध्यानावस्थेमध्ये ऐकले म्हणून त्याला श्रुती मंत्र म्हणतात. आणि मानवी बुद्धीचे जे दोष आहेत भ्रम, प्रमाद, कर्णापाटव आणि विप्रलिप्सा हे चारही दोष वेदवाङ्मयामध्ये नाही. वेद त्रिकांडात्मक आहे असं म्हटलं जातं. इनफॅक्ट काही ठिकाणी वेदांमध्ये फक्त कर्मकांड आणि ज्ञानकांड आहे असंही म्हटलं आहे आणि उपासनेचा समावेश हा कर्मामध्ये केला जातो काही लोकांच्या मते, पण तो एक टेक्निकल भाग आहे. पण जनरली त्रिकांडात्मक वेद आहे असं मानलं जातं. मूळ वेद एकच होता परंतु त्याचं विभाजन महर्षी वेदव्यासांनी केलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. प्रत्येक वेदांच्या शेवटी जे ज्ञानकांड येतं जो अतिशय थोडा पोर्शन आहे त्या ज्ञानकांडाला वेदांत म्हणतात कारण की ते वेदांच्या अंती म्हणजे शेवटी येतात आणि वेदांचा अंतिम निर्णय या ज्ञानकांडामध्ये सांगितला आहे ज्याच्यामध्ये मुख्यतः उपनिषदांचा समावेश होतो. उपनिषदांच्या या अभ्यासामध्ये वेदांताच्या अभ्यासामध्ये प्रस्थानत्रयीचा अभ्यास मुख्य मानलेला आहे. उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या 3 ग्रंथांना आपण प्रस्थानत्रयी म्हणतो. या 3ही ग्रंथांच्या अभ्यासाने प्रस्थान म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी याच्यासाठी आपल्याला उपयोग होतो, याची आपल्याला मदत होते. म्हणून या प्रस्थानत्रयीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. साधारणपणे उपनिषदांच्या मधून श्रवण, ब्रह्मसूत्रांच्या मधून मनन आणि भगवद्गीतेमधून निदिध्यासन सांगितलेलं आहे. एकूण 108 उपनिषद प्रसिद्ध मानली आहेत आणि त्यापैकी 10 उपनिषद प्रमुख मानली जातात. काही जे सोर्सेस आहेत त्याच्यानुसार 108 पेक्षा अधिक देखील उपनिषद उपलब्ध आहेत असं मानलं जातं. कोणी 110, कोणी 125 क्रमांक आहे असं देखील सांगितलं आहे. पण साधारणतः सर्व मान्यता जी आहे ती 108 उपनिषद प्रसिद्ध आहे असं मानलं जातं. त्यातील 10 उपनिषदांवर आचार्यांनी टीका लिहिली म्हणून ती आपण आपल्या दृष्टीने प्रमुख मानतो. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य आणि बृहदारण्यक. उपनिषद या शब्दाची व्युत्पत्ती देखील आपण बघितली होती की याच्यामध्ये एकूण 3 विभाग आहेत, उप, नि आणि सद. उपशब्दाचा अर्थ आहे जवळ जाणं, समीप जाणं, सान्निध्यात जाणं. कोणाच्या जवळ जायचं? जाणकार व्यक्तीच्या जवळ जायचं. जाणकार व्यक्तीच्या जवळ जाणे हा उपशब्दाचा अर्थ आहे. नि शब्दाचा अर्थ आहे निश्चय अथवा निश्चिती आणि सद शब्दाचे 3 अर्थ आचार्यांनी केले आहेत, विशरण, गती आणि अवसादन. विशरण म्हणजे नाश करणे, गती म्हणजे एका जागेहून दुसरीकडे गती मिळणे आणि अवसादन म्हणजे शिथिल करणे. हे 3ही अर्थ एकत्र मिळून आचार्य म्हणतात की उपनिषद शब्दाचा ब्रह्मविद्या असा अर्थ होतो आणि ब्रह्मविद्या ही जी उपनिषदांची आहे हिचा 3 प्रकारे आपल्याला उपयोग होणं अपेक्षित आहे. जाणकाराच्या जवळ जाऊन निश्चितपणे अभ्यास केल्यावरती ज्या विद्येमुळे अविद्येचा नाश होतो म्हणजे विशरण होतं ती ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद, हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ, जाणकाराच्या जवळ जाऊन निश्चितपणे अभ्यास केल्यावर अविद्येपासून ब्रह्मविद्येकडे गती मिळते ज्यामुळे ती विद्या म्हणजे उपनिषद, हा दुसरा अर्थ. आणि तिसरा अर्थ, जाणकाराच्या जवळ जाऊन निश्चितपणे निश्चयाने अभ्यास केल्याच्या नंतर अविद्या शिथिल होते. ज्या ब्रह्मविद्येमुळे ही अविद्या शिथिल होते त्या ब्रह्मविद्येला उपनिषद असं म्हणलेलं आहे. आचार्य म्हणतात की उपनिषदाचा प्रमुख अर्थ विद्या, ब्रह्मविद्या हा आहे आणि गौण अर्थाने जे ग्रंथ आहेत त्याला देखील उपनिषद म्हटलं जातं. उपनिषद या शब्दांच्या मध्येच त्याचे अनुबंध चतुष्टय सांगितलेले आहेत. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध याला कुठल्याही ग्रंथाचे अनुबंध चतुष्टय म्हणतात. शास्त्रीय ग्रंथाचा कुठलाही अभ्यास करताना हे अनुबंध चतुष्टय समजून घेतले आणि त्या चौकटीच्या मध्ये जर आपण अभ्यास केला तर तो अर्थपूर्ण होतो, दिशापूर्ण होतो आणि आपल्याला नुसतं तग धरून राहायचं नाहीये, टिकून राहायचं नाहीये. या परमार्थामध्ये आपल्याला प्रगती करायची आहे.
म्हणून अनुबंध चतुष्टय अधिकारी कोण आहे की ज्याच्या मनामध्ये आपल्या कल्याणाची इच्छा निर्माण झाली, ज्याला गती हवी आहे अविद्येकडून ब्रह्मविद्येकडे, तो या विद्येचा अधिकारी आहे. ब्रह्मविद्या हा याचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे याचं मुख्य प्रयोजन आहे. आणि संबंध हा टेक्निकल भाग आहे, आपण त्याचा फारसा विचार करत नाही. पण हा सगळा विचार आपण प्रास्ताविकाचा मागच्या सत्रापर्यंत केला होता. आज प्रत्यक्ष कठोपनिषदाला प्रारंभ करण्याच्या पूर्वी हा जो एक षड्दर्शनाच्या संबंधीचा भाग आहे त्याचे एक 2-3 मुद्दे अनवधानाने चुकीच्या पद्धतीने मागच्या वेळेस मांडले गेले होते आणि काही मुद्दे सांगायचे राहून गेले होते, ते आपण एकदा परत बघू आणि मग आजच्या या आपल्या अभ्यासाला प्रारंभ करू. दर्शन शब्दाचा अर्थ आहे तत्व प्रणाली. आपले जे पूर्वीचे विचारवंत ऋषी होते त्यांनी जीव, जगत, ईश्वर, देह, आत्मा आणि परमात्मा यांच्या व्यावहारिक आणि तात्विक स्वरूपासंबंधी अतिशय प्रदीर्घ चिंतन केलं, सूक्ष्म चिंतन केलं आणि ते एका निर्णयाप्रत पोचले. त्याला दर्शन असं म्हणतात. एकूण 6 दर्शनं आपल्याकडे प्रसिद्ध आहेत आणि त्या प्रत्येक दर्शनाचे एक एक प्रणेते ऋषी आहेत. न्याय दर्शनाचे गौतम ऋषी, वैशेषिक दर्शनाचे कणाद ऋषी, सांख्य दर्शनाचे कपिल मुनी, योग दर्शनाचे महर्षी पतंजली, पूर्व मीमांसेचे भगवान जैमिनी आणि उत्तर मीमांसेचे भगवान वेदव्यास असे प्रणेते ऋषी आहेत. या प्रत्येक दर्शनामध्ये जीव, ईश्वर आणि सृष्टीनिर्मिती संबंधी वेगवेगळ्या कल्पना मांडल्या गेलेल्या आहेत. आणि या दर्शनांवर आधारित इतर संप्रदाय, मुख्यतः हे जे उत्तर मीमांसा किंवा वेदांत दर्शन आहे त्याचा जो मुख्य ग्रंथ ब्रह्मसूत्र, तो ब्रह्मसूत्र आणि इतर प्रस्थानत्रयी याच्यावर टीका करणारे टीकाकार आणि त्यांचे विविध संप्रदाय नंतर पुढे निघाले. द्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैताद्वैत, शुद्धाद्वैत, अचिंत्य भेदाभेद आणि केवल अद्वैत असे हे विविध संप्रदाय आहेत. या संप्रदायाच्या आचार्यांनी प्रस्थानत्रयीवर टीका केली. जे दर्शनकर्ते ऋषी आहेत त्या दर्शनकर्त्या ऋषींनी आपल्या आपल्या तत्वज्ञानाची, तत्वप्रणालीची मांडणी सूत्ररूपाने केलेली आहे. त्यामुळे दर्शनकारांचे जे ग्रंथ आहेत ते सूत्ररूपाने उपलब्ध आहेत. त्यापैकी उत्तर मीमांसा दर्शनाचा जो मुख्य ग्रंथ आहे त्याला ब्रह्मसूत्र ग्रंथ म्हणतात. जो ब्रह्मसूत्राची गणना आपल्या दृष्टीने आपण प्रस्थानत्रयीमध्ये करतो आणि या प्रस्थानत्रयीवर टीका या विविध आचार्यांनी केलेली आहे. द्वैत संप्रदायामध्ये मध्वाचार्यांनी टीका केलेली आहे. बरं, सगळ्या आचार्यांनी सगळ्या प्रस्थानत्रयीवर टीका केलेली नाही. मुख्यतः जे द्वैत संप्रदायाचे मध्वाचार्य आहेत आणि केवल अद्वैताचे शंकराचार्य आहेत यांनी प्रस्थानत्रयीच्या 3ही ग्रंथांवर टीका केलेली आहे. आणि उरलेले जे आचार्य आहे म्हणजे रामानुजाचार्य, निंबार्काचार्य आणि वल्लभाचार्य यांनी केवळ गीता आणि ब्रह्मसूत्र याच्यावर टीका केलेली आहे. उपनिषदांच्यावर यांची टीका उपलब्ध नाही. ही केवळ एक पेरिफेरल माहिती म्हणून आपण शिकतो आहोत. आपल्या या येथील फोरमवरील अभ्यासाचा मुख्य विषय हा केवळ उत्तर मीमांसा वेदांत दर्शन हा आहे आणि त्याच्यावर आधारित जे केवल अद्वैत संप्रदाय जो शंकराचार्यांनी प्रस्थापित केला, केवळ तेवढ्याच एका दर्शनाचा आणि मुख्यतः शंकराचार्यांच्या केवल अद्वैत टीकेनुसार आपण उपनिषदांचा एका मर्यादित स्तरापर्यंत महत्त्वाच्या श्रुतींचा अभ्यास करणार आहोत. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की काळ काम वेगाचं गणित हे आपल्यासारख्यांच्या जीवनात फार महत्त्वाचं आहे. की सुरुवातीला आपण जेव्हा हे सगळे ग्रंथसंपदा बघतो तेव्हा एक वेळेस आपल्याला आपल्या परंपरेचा अभिमान वाटतो की किती सूक्ष्म विचार करणारे, किती वैभवशाली, केवढं मोठं बुद्धीचं वैभव आपल्याकडे आहे आणि केवढे ग्रंथ अभ्यासाला आहेत. त्यामुळे हे बुद्धीला एक आकर्षक वाटते. ही सगळी जी ग्रंथसंपदा आहे ती कुठेतरी आपल्याला मोह पडतो आणि या सगळ्यांचा अभ्यास करावासा वाटतो. परंतु काळ काम वेगाच्या आपल्या गणितात हे बसत नाही. मला आठवतं मी व्यवसायाने इंजिनियर आहे आणि सुरुवातीला जेव्हा मी नोकरी करत होते, काही सुरुवातीची वर्ष नोकरी केली आता एका मोठ्या कंपनीमध्ये, आणि नोकरी करताना आम्हाला एक ट्रेनिंग दिलं गेलं सुरुवातीच्या काळामध्ये. त्या ट्रेनिंगचं नाव होतं PQA म्हणजे प्रिसाईज क्वेश्चनिंग अँड आन्सरिंग. प्रिसाईज म्हणजे नेमकेपणाने, नेमकेपणा, अचूकपणा आणि तंतोतंत अशा प्रकारे प्रश्न विचारणे आणि अशा प्रकारे उत्तरं देणे
याचं आम्हाला कॉर्पोरेट ट्रेनिंग दिलं गेलं होतं. त्याचा मुख्य उद्देश काय की ऑफिसमध्ये काम करताना मोठ्या मोठ्या मीटिंग्स व्हायच्या. काही मीटिंगसाठी हायर लेवल एक्झिक्युटिव्ह यायचे आणि त्याच्याबरोबर प्रॉडक्ट रिव्ह्यूज करावे लागायचे की आपण काय काम करतोय. आणि अशा वेळेस जेव्हा 25 लोक मीटिंग रूममध्ये बसलेले असतात तेव्हा मुख्य जो महत्त्वाचा मुद्दा आहे, मुख्य जी महत्त्वाची बिझनेससाठी समस्या आहे ती सोडून इतर अनेक फापट पशारावरती चर्चा होऊ शकते. अघळपघळ बोलण्याची आपल्याला सवय असते आणि पेरिफेरल मुद्दे खूप सगळे घेऊन त्याच्यावर चर्चा करण्याची आपल्याला सवय असते. ती सवय दूर करण्यासाठी आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त इफेक्टिव्ह मीटिंग होण्यासाठी हे PQA ट्रेनिंग आम्हाला दिलं गेलं होतं की अचूक प्रश्न विचारा आणि त्याची नेमकी मुद्देसूद कमीत कमी प्रश्नांमध्ये उत्तरं द्या आणि अशा प्रकारे ती मीटिंग रन करण्यात यायची, अशा प्रकारे ती मीटिंग करण्यात यायची. आणि तोच जर आपण हा व्यवहाराचा भाग झाला. आज आपण सगळीकडे इतकं स्पर्धात्मक जीवन झालेलं आहे की खूप ठिकाणाहून खूप गोष्टी आपल्याला आकृष्ट करतात आणि त्याच्यामध्ये हा परमार्थाचा अभ्यास आपल्याला बसवायचा आहे, मॅनेज करायचा आहे. बरं, अजून एक गोष्ट अशी की आपण सगळे प्रापंचिक आहोत. म्हणजे हा तासाभराचा उपनिषदांचा अभ्यास झाला की उद्या उठून आपल्या सगळ्यांच्या मागे मुलं बाळं आहेत, ट्युशनला सोडा, त्यांना पिकअप करा, घेऊन या, घरामध्ये आजारपणं आहेत, पाहुणे येतात, सणवार आहेत, अशा अनेक स्तरावरती आपल्याला काम करायचं असतं. त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये जेव्हा आपण हा अभ्यास करतो तेव्हा त्याच्यातून जास्तीत जास्त आउटपुट मिळण्यासाठी आणि आपला हा जो अभ्यास आहे हा केवळ तग धरून टिकून न राहता प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी आपण नेमकं फक्त उत्तरमीमांसा, वेदांत दर्शन, जे भगवान वेदव्यासांनी जे जसे प्रणेते आहेत आणि आचार्यांनी त्याच्यावरती जो एक केवलाद्वैत संप्रदाय आहे त्यानुसार या टीकांचा आपण अभ्यास करणार आहोत. इतर संप्रदाय, इतर दर्शनं हा आपल्या या फोरमच्या अभ्यासाचा विषय नाही. आणि या सगळ्या प्रस्तावनेसकट, बॅकग्राऊंड सकट जे आपलं मुख्य उपनिषद आहे कठोपनिषद, त्याच्या अभ्यासाला आपण प्रारंभ करूया. कठोपनिषद हे याचं नाव आहे. याला काठक श्रुती किंवा असं देखील म्हटलं जातं काही ठिकाणांमध्ये. आपण बघितलं की प्रत्येक उपनिषद हे एका वेदाच्या अंतर्गत येतं. कठ उपनिषद हे कृष्ण यजुर्वेदीय उपनिषद आहे. म्हणजे यजुर्वेदाच्या मध्ये हे येतं आणि वेदामध्ये देखील 2 विभाग केले गेलेले आहेत, शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. त्यापैकी कृष्ण यजुर्वेद या शाखेमध्ये हे उपनिषद येतं. या उपनिषदामध्ये एकूण 2 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायाचे एकूण 3 विभाग आहेत. कठोपनिषदामध्ये या विभागांना वल्ली असं म्हटलेलं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दासबोधाचा अभ्यास केला असेल तर आठवत असेल की दासबोधामध्ये एकूण 20 दशक आहेत आणि प्रत्येक दशकामध्ये एकूण 10 समास आहेत, म्हणजे 10 विभाग आहेत. तर दासबोधामध्ये त्याला समास म्हटलेला आहे आणि इथे कठोपनिषदामध्ये 2 अध्याय आहेत आणि अध्यायामध्ये जे 3 विभाग आहेत त्याला वल्ली म्हटलेलं आहे. म्हणजे एकूण 6 विभाग या कठोपनिषदामध्ये आहेत. त्या 6 विभागांमध्ये मिळून एकूण 119 यंत्र आहेत आणि सुरुवातीचा शांतिपाठ जर आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केला तर असे एकूण 120 मंत्रांचा अभ्यास याच्यामध्ये येतो. या उपनिषदाचं नाव कठोपनिषद का पडलं याच्या मागे असं मानलं जातं की कठ नावाचे एक ऋषी आहेत. ते ऋषी या उपनिषदाचे द्रष्टे आहेत आणि म्हणून त्यांच्या नावाने या उपनिषदाला कठोपनिषद असं नाव पडलं. आणि एक फरक आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांनी भगवद्गीता वाचली असेल, ऐकली असेल अथवा गीतेचा अभ्यास केला असेल. तर गीतेमध्ये आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा ते अध्याय आणि अध्यायामध्ये श्लोक आहे असं म्हणतो. परंतु उपनिषदांच्या मध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा याला मुख्यतः मंत्र म्हणलं जातं, श्रुती मंत्र. कंडिका वगैरे असे इतरही नावं आहेत, पण मुख्यतः आपण आता याच्या पुढे ज्या श्रुतींचा अभ्यास करणार आहोत ते श्लोक नाही तर त्याला मंत्र म्हटलं जातं. मंत्र का म्हटलं जातं की मननात त्रायते इति मंत्र, हा अशी त्याची व्याख्या आहे की ज्याच्यावरती मनन केल्यामुळे आपलं रक्षण होतं त्याला मंत्र असं म्हणतात. मंत्राच्या बाबतीत जी आपली धारणा आहे की मंत्राचं उच्चारण करावं, पठण करावं, हे सगळं योग्य आहे आणि ते करावं. परंतु केवळ उच्चारण पठण नाही तर मंत्राचं, विशेषतः या श्रुती मंत्रांचं मनन देखील करणं अपेक्षित आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की श्रवण, मनन आणि निदिध्यासन हा आपल्या या वेदांताच्या अभ्यासाच्या फार मोठ्या आणि प्रमुख प्रक्रिया आहेत.
व्याख्या सगळ्यांना आठवत असतील, आपण मागच्या वेळेस बघितल्या होत्या की वेदांत शास्त्राच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असे म्हणतात. केवळ कानाने ऐकणं ह्याला श्रवण म्हणत नाही, केवळ शब्द ऐकले ह्याला श्रवण म्हणत नाही. तर वेदांत शास्त्राचं जे तात्पर्य आहे, तात्पर्य कशामध्ये आहे की मी देह नसून मी ब्रह्म आहे. ब्रह्म सत्यन जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. प्रत्येक जीव हा मूळचा ब्रह्मरूप आहे, हे वेदांताचं तात्पर्य आहे. आणि या तात्पर्याचा निश्चय करण्याच्या प्रक्रियेला श्रवण म्हणतात. म्हणजे आपण आता ह्याच्या पुढे जे काही ऐकणार आहोत, जे काही आपण या मंत्रांचा अभ्यास करणार आहोत, त्याच्यामधून या श्रवणामधून हा निश्चय होणं आपलं अपेक्षित आहे की मी देह नाही आणि मी ब्रह्म आहे. हे सुरुवातीला शाब्दिक स्तरावर समजून घ्यावं लागतं, कळून घ्यावं लागतं. ते कळल्यावर त्याचा निश्चय व्हावा लागतो. अशा प्रकारे हा निश्चय होण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक शंका कुशंका येतात. त्या शंका कुशंकाचं आपल्याला निवारण करावं लागतं आणि त्या निवारण करण्याच्या प्रक्रियेला मनन म्हणतात. साधक बाधक विचार करणे. त्यामुळे आपण जेव्हा मंत्रांचा अभ्यास करू तेव्हा हे मनन होणं याच्यावरती अपेक्षित आहे. श्रवण केवळ 1 तासाचं आहे. आपला हा जो वर्ग आहे हा आठवड्यातून केवळ 1 तासाचा आहे. परंतु ह्याच्या पुढे जे उरलेले 6 दिवस आहेत आणि उरलेला जो वेळ आहे त्याच्यावर थोडं थोडं या मंत्रांवरती मनन होणं अपेक्षित आहे. ते मनन आपण केलं तरच आपली प्रगती होईल आणि तरच आपण तरुण जाण्याची शक्यता आहे, तरच आपली प्रगती होण्याची शक्यता आहे. देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा असा सगळा कठोपनिषदाचा आपला परिचय आहे. उपनिषदाच्या या अभ्यासाने अविद्येचा नाश होणं, अविद्येकडून ब्रह्मविद्येकडे जाणं आणि अविद्येची पकड शिथिल होणं हे हळूहळू ग्रॅज्युअली होणारी प्रक्रिया आहे. आणि ती या श्रवणातून मननातून आपली व्हावी अशी आपण भगवंताकडे प्रार्थना करू आणि जो कठोपनिषदाचा अभ्यास आहे त्याला प्रारंभ करू. उपनिषदांचा अभ्यास करताना प्रत्येक उपनिषदाच्या प्रारंभी एक शांतिपाठ दिलेला आहे. शांतिपाठ हा उपनिषदांच्या ठिकाणी काही उपनिषदांचा समान आहे, काही सेक्शन्सचा वल्लीचा तो समान आहे, काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तो एकमेकांपासून वेगळा आहे. कठोपनिषदाचा जो शांतिपाठ आहे तो आपण या अभ्यासाच्या सुरुवातीला म्हटला. अत्यंत प्रसिद्ध शांतिपाठ आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणापासून अनेक वेळेस हा ऐकलेला आहे. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहि ओम शांती 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 असा त्याचा शांती मंत्र आहे, जो शांतिपाठाच्या शेवटी म्हणण्याची एक प्रथा आहे. इथे आपण अर्थ लिहिलेला आहे. अर्थ मी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये लिहिलेला आहे, कारण मागच्या वेळेस मी बोलले होते की ह्याच स्लाइड्स आपण मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये वापरणार आहोत. तर जो मराठीचा अर्थ आहे तो आपण आधी वाचू आणि मग अर्थ वाचल्याच्या नंतर तो समजावून घेण्याचा प्रयत्न करू. ओम सहनाववतु सह नौ अवतु म्हणजे तो परमात्मा आता इथे आहे की परमात्म्याला ही प्रार्थना जरी केलेली असेल तरी आपला परमात्मा निर्गुण निराकार आहे. त्यामुळे ती निर्गुण निराकार परमात्म्याला नाही तर ही ईश्वराकडे केलेली प्रार्थना आहे, कारण की निर्गुण तत्वाकडे प्रार्थना करणं शक्य नाही. त्यामुळे तो परमात्मा म्हणजेच ईश्वर सहनौ म्हणजे आम्हा दोघांचे, कोणाचे? आचार्य आणि शिष्य, आम्हा दोघांचे मिळून संरक्षण करो हा पहिला अर्थ. सहनौ भुनक्तु आम्हा दोघांचेही भरण करो म्हणजे पालन पोषण करो हा दुसरा अर्थ. सहवीर्यं करवावहि आम्हा दोघांनी म्हणजे आचार्य शिष्य आम्ही दोघांनी एकत्र सामर्थ्य संपादन करावे. कुठले सामर्थ्य? तर विद्यार्जनाचे सामर्थ्य संपादन करावे. तेजस्विनावधीतमस्तु आमची विद्या ही तेजस्वी आणि प्रकाशमय असो हा चौथा अर्थ. आणि मा विद्विषावहि आम्ही परस्परांचा द्वेष न करू. शांतिपाठ आपण जेव्हा उपनिषदांचा म्हणतो तेव्हा हा शांतिपाठ म्हणण्याच्या मागे एक विशेष भूमिका आहे, एक विशेष उद्दिष्ट आहे. आपण बघितलं होतं की उपनिषदांचा हा जो अभ्यास आहे, ही जी ब्रह्मविद्या आहे हिला इंद्रिय अगोचर विद्या मानलं जातं. म्हणजे काय की अत्यंत सूक्ष्म विद्या आहे. आत्तापर्यंत आपण व्यवहारामध्ये जे काही ज्ञान संपादन केलेलं आहे ते मुख्यतः ज्ञानेंद्रियांच्या साह्याने, ज्ञानेंद्रियांच्या मदतीने संपादन केलेलं आहे. डोळ्यांनी बघून, कानांनी ऐकून,
अशा प्रकारे ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्ञान संपादन करण्याची आपल्याला सवय लागलेली आहे. परंतु ही एक अशी विद्या आहे जिला इंद्रिय अगोचर म्हणजे केवळ ज्ञानेंद्रियांनी, केवळ मनाने आणि अंतःकरणाने जिला संपादन करता येणे शक्य नाही, जी इंद्रियांच्या अगोचर आहे, अशी ही अत्यंत सूक्ष्म विद्या आहे. या विद्येला ग्रहण करण्यासाठी सुरुवातीला फार मोठ्या पूर्वतयारीची आवश्यकता आहे. असं आहे की आपण इथे जो अभ्यास करतो तो केवळ शाब्दिक स्तरावर अभ्यास चालू आहे, परंतु आपल्याला अभ्यास केवळ शाब्दिक स्तरावर करायचा नाही, तर तो हळूहळू विकसित होत होत क्रमविकासाने प्रत्यक्ष अनुभूतीपर्यंत जाणं अपेक्षित आहे. आणि अनुभूतीपर्यंत जाण्यासाठी सुरुवातीला आपल्या मनाची, अंतःकरणाची तशी बैठक होणं अपेक्षित आहे. मग ही जी अत्यंत सूक्ष्म विद्या आहे तिचं ग्रहण करण्यासाठी सुरुवातीला आपलं मन त्या विद्येला ग्रहण करण्यासाठी शांत व्हावं लागतं, शुद्ध व्हावं लागतं आणि सूक्ष्म व्हावं लागतं. त्यामुळे आपलं मन, आपलं अंतःकरण शांत व्हावं, आपल्या इंद्रियांचा कोलाहल थांबवावा. हा शांतीपाठ म्हणण्याच्या निमित्ताने आपण थोडंसं अंतर्मुख व्हावं. बाहेरचे जे काही आपले असंख्य विचार डोक्यामध्ये आहेत ते विचार किमान थोड्या वेळापुरते तरी शांत व्हावेत, कमी व्हावेत, असे सगळे अनेक उद्देश या शांतीपाठ म्हणण्याच्या मागे आहेत. हे झाले स्थूल पद्धतीचे उद्देश. आणि थोडेसे हे जे अजून एक एक चरण आहे त्याचा देखील आपण विचार करू की सर्वात पहिल्यांदा आपण म्हणतो की आचार्य आणि शिष्य या दोघांचंही त्या परमात्म्याने रक्षण करावं. कशापासून रक्षण करावं? तर या अभ्यासाच्या मध्ये जे काही संकट येतील, आपदा येतील, त्यांच्यापासून भगवंता तू आमचं रक्षण कर. असं आहे, आपण स्वतःचं रक्षण करण्याचा खूप प्रयत्न करतो, पण आपण आपलं स्वतःचं रक्षण करू शकतो त्याला फार मर्यादा आहेत. नुकताच करोनाचा काळ होऊन गेला आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना आपल्याला स्वतःच्या मर्यादा माहिती आहेत की एका स्तरापर्यंतच आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो, परंतु त्याच्यानंतर आपलं रक्षण करणारी कोणीतरी एक मोठी ईश्वरी शक्ती तिथे असावी लागते. आणि भगवंताकडे आपण जेव्हा ही प्रार्थना करतो तेव्हा हे रक्षण याच्यासाठी आपण भगवंताकडे मागत नाही की हे भगवंताने रक्षण करावं आणि मग आपण जाऊन नंतर TV बघावा म्हणून रक्षण नाही, तर ही जी अतींद्रिय विद्या आहे हिचं ग्रहण करण्यासाठी आमचं शरीर, इंद्रिय आणि मन स्वस्थ राहावं म्हणून तू भगवंत आमचं रक्षण कर. ही पहिली गोष्ट. तू आमचं भरण कर, पालन कर, पोषण कर. कशाचं पोषण कर? शरीराचं, मनाचं, बुद्धीचं, श्रद्धेचं. आमच्या या सगळ्यांचं तू पालन कर आणि पोषण कर. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट की आम्ही दोघांनी सामर्थ्य संपादन करावे. कुठलं सामर्थ्य, कुठली शक्ती? तर शांतीपाठाची जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा जे आचार्य आहेत त्या आचार्यांच्यामध्ये प्रबोधनाची शक्ती असावी आणि जो शिष्य आहे त्या शिष्याच्या मध्ये आकलनाची शक्ती असावी. हा यातला मुख्य उद्देश आहे. हा या प्रार्थनेमागचं मूळ उद्दिष्ट आहे. आणि असं आहे की प्रबोधनाची आणि आकलनाची शक्ती काही प्रमाणात, बऱ्याच प्रमाणात आपल्याला स्वतः प्रयत्नपूर्वक विकसित करावी लागते, परंतु ती विकसित करताना त्याला फळ देणं आणि ती फलद्रूप करणं हे ईश्वराचं काम आहे. आणि सुरुवातीला असं आहे की नुसतंच ईश्वराने आपल्याला सामर्थ्य द्यावं अशी त्यांनी कृपा फ्री ऑफ कॉस्ट करावी ही इथे अपेक्षा नाही आहे. तर हे आपल्यामधली आकलन शक्ती वाढण्यासाठी आपण स्वतः देखील प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आपण आत्ता विचार केला की उपनिषदांच्या मधली ही जी इंद्रिय आहे ही सूक्ष्म विद्या आहे. स्थूल बुद्धीनी, स्थूल इंद्रियांनी आणि स्थूल विचाराच्या पातळीवरती हिचं लवकर ग्रहण होत नाही. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण फार स्थूल गोष्टींमध्ये अडकलेले असतो. फार स्थूल गोष्टींचा विचार अखंड आपल्या मनामध्ये चालू असतो. तो चालू राहणं साहजिक आहे कारण की आपण सगळे प्रापंचिक आहोत. परंतु प्रपंच करता करता हळूहळू ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या अनावश्यक स्थूल गोष्टींमधलं लक्ष आपण काढून घेतलं हळूहळू. आमच्याकडे बाई येते स्वयंपाकाची आणि ही स्वयंपाकाची बाई येते तर घरामध्ये डबे ठेवलेले आहेत, चहा साखरेचे डबे, सारखे डबे आहेत आणि त्याच्यामधले चमचे जे आहेत ते वेगवेगळ्या साईजचे ठेवलेले आहेत. चहामधल्या चमच्याची साईज वेगळी आणि साखरेमधल्या वेगळी. बऱ्याचदा काय होतं की काम खूप असेल तर कामाच्या नादामध्ये तिच्याकडून चमचे एक्सचेंज होतात. इकडचा चमचा तिकडे आणि तिकडचा चमचा इकडे. आणि अशा प्रकारे जेव्हा तिच्याकडून चमचे एक्सचेंज झाले की माझा मूड एक्सचेंज होतो की अशी कशी ही बाई, हिला कशी काय अजिबातच शिस्त नाही. असे विचार मनामध्ये येतात की हिला काहीच कळत नाही, मी हिला 1000 वेळेस समजावून सांगितलं
आणि अशा प्रकारे त्या बाईच्या नावाने खडे फोडत फोडत जर मी इथे आले आणि हातामध्ये भगवद्गीता किंवा उपनिषद घेऊन बसले, तर याच्यामध्ये काय चाललंय हे माझ्याच्या आतमध्ये पोचण्याची आणि आतमध्ये ग्रहण करण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे जेव्हा आपण इथे या अभ्यासाला बसतो तेव्हा प्रपंचामधले जे स्थूल विषय आहे त्यांच्या संबंधीचा विचार थोडा तात्पुरता का होईना आपला कमी व्हावा, याच्यासाठी आकलन शक्ती आपली वाढावी. बुद्धीची आपलं एक स्पेसिफिक आकलन शक्ती घेऊन आपण जन्माला आलेलो आहोत आणि प्रयत्नपूर्वक मनुष्य देह मिळालेला आहे. प्रयत्न केला तर त्या बुद्धीची स्मरणशक्ती, बुद्धीची आकलन शक्ती हळूहळू वाढवता येते, तिचा क्रमविकास करता येतो. तो सामर्थ्य आपण संपादन करावं, तिचा विकास व्हावा. जी विद्या आम्ही ग्रहण करतो ती तेजस्वी असावी, प्रकाशमय असावी. म्हणजे नेमकं काय, आपण बऱ्याचदा विचारतो बघा एखाद्या लहान मुलाला की काय काही प्रकाश पडला का डोक्यामध्ये, प्रकाश पडला का म्हणजे समजलं का. हा केवळ शब्दांची शाब्दिक स्तरावर समजून घेण्याची विद्या नाही. या विद्येतले हे शब्द आपल्याला केवळ आपल्या मेंदूमध्ये कोंबायचे नाही, तर ही जी विद्या आहे ही शाब्दिक स्तरावर समजली पाहिजे. शाब्दिक स्तरावर समजल्याच्या नंतर त्याचा अर्थ देखील आपल्याला समजला पाहिजे आणि अर्थ समजून उपयोग नाही, तर त्याची प्रत्यक्ष अनुभूती आली पाहिजे. अनुभूतीच्या स्तरापर्यंत ही विद्या विकसित होणं आवश्यक आहे. पहिल्या दिवशी आपण सगळ्यात पहिल्यांदा नारदांची कथा बघितली होती की नारदांना हे 4ही वेद अवगत होते, पण 4ही वेद अवगत होते तरी नारद त्यांना शोक होता, त्यांना दुःख झालेलं होतं. आणि दुःख का झालेलं होतं की वेद सगळे माहिती आहेत, वेदांचं पठण झालेलं आहे, अभ्यास झालेला आहे, परंतु अनुभूती आलेली नाही. त्यामुळे आपल्याला आपली प्रगती करून घ्यायची असेल तर हळूहळू प्रगतीपर्यंत ही विद्या जाणं अपेक्षित आहे. म्हणून आपण परमात्म्याकडे प्रार्थना करतो की आमची ही जी विद्या आहे ही तेजस्वी असो, प्रकाशमय असो आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग शेवटी येतो की आम्ही परस्परांचा द्वेष न करू. गुरु शिष्याचा अथवा शिष्य गुरुचा द्वेष न करू. ज्या अर्थी हे शांतीपाठामध्ये लिहिलेलं आहे त्या अर्थी पूर्वापार म्हणजे अगदी पूर्वीच्या काळापासून एकमेकांचा द्वेष करण्याची ही जी मानवी प्रवृत्ती आहे ही प्रापंचिक आपल्या प्रांतामध्ये तर आहेच, पण परमार्थाच्या प्रांतामध्ये देखील असली पाहिजे असं आपण एक तर्क लावू शकतो. परमार्थाच्या या प्रांतामध्ये बघा हे जे तत्व आहे, ज्या तत्वाचं आपल्याला ग्रहण करायचं आहे ते निर्मलम, निष्कलम, शांतम, अतिशय शुद्ध आणि अतिशय शांत असं हे तत्व आहे. मग या तत्वाला जर आपल्याला ग्रहण करायचं असेल तर आपलं मन, आपलं अंतःकरण कसं असलं पाहिजे. कथा बघूया. एक कथा बघितलं की आपल्याला अंदाज येतो. एक छोटं गाव असतं आणि त्या छोट्या गावामध्ये एक साधू सत्पुरुष असतात की जे तिथे अखंड प्रवचन, कीर्तन, काही सत्संग करत असतात. ते जे सत्पुरुष आहेत त्या महिलेच्याकडे रोज भिक्षा मागायला जातात आणि महिलेच्याकडे भिक्षा मागायला गेल्यावर तिला माहिती असतं की हे मोठे सत्पुरुष आहेत. ती त्यांना रोज विनंती करायची की महाराज तुम्ही मला देखील थोडं प्रबोधन करा, मला त्या सत्संगाला तुमच्या येणं शक्य नाही, तर तुम्ही मला थोडा तरी उपदेश करा, थोडं तरी प्रबोधन करा. आणि ते जे सत्पुरुष होते, साधू होते, ते म्हणायचे की परत कधी. तिला टाळून द्यायचे, तिला सांगायचं नाही आणि निघून जायचे. एकदा असं झालं की तिची खूप वेळेस विनवणी झाल्यावर ते सत्पुरुष साधू तिला म्हणाले की उद्या मी तुझ्याकडे जेवायला येतो आणि जेवायला आल्याच्या नंतर तू मला जेवण झाल्याच्या नंतर, इथलं भोजन झाल्याच्या नंतर मी तुला इथे बसून प्रबोधन करेन. महिलेला खूप आनंद होतो. मोठी पाकसिद्धी करते, बरेच सगळे पदार्थ करते, खीरपुरीचं जेवण करते. दुसऱ्या दिवशी हे महात्मे येतात, जेवायला बसतात. ते म्हणतात की बाकी सगळं ठीक आहे, तू पान वाढ, पण खीर मी मात्र तुझ्या भांड्यात घेणार नाही. हा जो माझा कमंडलू आहे या कमंडलूमध्येच जर तू खीर घातली तरच मी फक्त तिचं ग्रहण करेन, अन्यथा मी करणार नाही. मग ती म्हणते की द्या, मी कमंडलूमध्ये खीर वाढते. कमंडलू बघते तर त्याच्या आतमध्ये खूप सगळी घाण, कचरा, पानं पडलेली असतात. मग ती महिला आतमध्ये घेते, तो कमंडलू पूर्ण साफ स्वच्छ करते, त्याच्यामध्ये खीर ठेवते आणि मग बाहेर आणून देते. सगळं जेवण झाल्यावर ते साधू सत्पुरुष असतात ते त्या महिलेला म्हणतात की साधं जे आपलं रोज जेवण आहे ते जेवण देखील आपण अस्वच्छ आणि मलिन, घाण, कचरा पडलेल्या कमंडलूमध्ये असेल तर आपण करू शकत नाही. तू वाढू शकत नाही आणि मी ग्रहण करू शकत नाही. मग इतकी ही जी मोठी सूक्ष्म अध्यात्मविद्या आहे, ब्रह्मविद्या आहे, जी मुळात एका अत्यंत शुद्ध तत्वाच्या संदर्भातली विद्या आहे, ती अशुद्ध चित्ताने कशी ग्रहण करता येईल. मग अशुद्ध चित्त म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एकमेकांच्या प्रती द्वेष आहे,
तुलना आहे, मत्सर आहे, असं जर आपल्या चित्तामध्ये असेल, बघा प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये या सगळ्या गोष्टी हे सगळे विकार असतातच, पण परमार्थामध्ये आल्यावर या प्रांतात देखील जर अशा प्रकारे आपल्याला एकमेकांच्या बद्दल मत्सर आणि द्वेष वाटत असेल, तर मग आपलं हे जे परमार्थाचं क्षेत्र आहे ते सुद्धा अत्यंत दूषित झालेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. खेदजनक गोष्ट आहे. अशी जर आपल्यामध्ये कॉम्पिटिशन असेल की आमचा सत्संग वर्सेस तुमचा सत्संग, आमचे गुरु वर्सेस तुमचे गुरु, आमचा संप्रदाय तुमचा संप्रदाय, असं आमचं तुमचं चालू आहे आपलं, तोपर्यंत आपलं चित्त शुद्ध नाही आणि आपल्या चित्तामध्ये या विद्येचं ग्रहण होणं शक्य नाही. त्यामुळे हा द्वेष, तुलना, मत्सर मुळात या प्रांतामध्ये असणं शक्य नाही. कारण की आत्मा नावाचं तत्व एकमेवा द्वितीय आहे, एकच आहे. इथे द्वेष करायला दुसरं कोणी नाहीच. आणि हे जर खरंच कळलं, याची जर खरंच अनुभूती आली, तर मग आपल्या मनात हा द्वेष राहणार नाही. सुरुवातीला हा असणं साहजिक आहे, परंतु प्रयत्नपूर्वक हळूहळू हा द्वेष कमी करणं आवश्यक आहे. हा कमी झाल्याशिवाय या विद्येचं ग्रहण होणार नाही. एक महत्त्वाची गोष्ट शांतीपाठामध्ये लक्षात ठेवायची की जरी ही प्रार्थना केवळ गुरु आणि शिष्य या दोघांच्या बाबतीत इथे म्हटली गेली असेल, तरी हे जे स्पिरिट आहे शांतीपाठाचं हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. म्हणजे असं नाही की मला माझ्या गुरूंच्या बाबतीत काहीच द्वेष वाटत नाही, पण माझी जी गुरु भगिनी आहे किंवा माझे जे गुरु बंधू आहेत त्यांच्या बाबतीत मला थोडंसं काहीतरी वाटतं, असं चालत नाही. ही जी द्वेषाची भावना आहे ही सर्वांच्या प्रती, ही प्रार्थना आहे ही सर्वांच्या प्रती आहे. देव आमचं केवळ माझ्या गुरूंचं आणि माझं रक्षण करो असं नाही, तर या संपूर्ण परिवाराचं, सर्व लोकांचं रक्षण करो, सर्वांचं पालन पोषण करो, सर्वांमध्ये हे सामर्थ्य असावं, सर्वांनी या विद्येचा ग्रहणाचा प्रयत्न करावा, अशी किमान एक सदिच्छा आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी. केवळ आपल्या गुरूंचा नाही, केवळ आपल्या गुरु बंधू भगिनींचा नाही, तर कुठल्याही व्यक्तीच्या बद्दल आपल्या मनामध्ये द्वेष, तुलना, मत्सर आणि हेवे दावे हे विकार नसावेत. अंतर्बाह्य आपली शुद्धी होणं, शुची होणं, स्वच्छता होणं हे या शांतीपाठाच्या माध्यमातून अपेक्षित आहे. आणि ऋग्वेदामध्ये खूप सुंदर ऋचा दिलेली आहे. आमचे सद्गुरू डॉक्टर काका हे ऋचा नेहमी सांगतात आम्हाला समजावून की ओम स्वस्ती पंथाम अनुचरेम. अनुचरेम शब्द आहे. स्वस्ती म्हणजे कल्याण, कल्याणकारक पंथावरती किंवा मार्गावरती, अनुचरेम म्हणजे आपण सगळे वाटचाल करू. कल्याणकारक हा जो ब्रह्मविद्येचा मार्ग आहे, याच्यामध्ये आपल्या संस्कृतीची, आपल्या वेदांची ही अपेक्षा नाही की केवळ एकानेच कोणीतरी खूप पुढे वाटचाल करावी आणि बाकी सगळ्यांनी मागे राहावं, बाकी सगळ्यांनी मागे पडावं, एकाने कोणीतरी सिंहासनावर जाऊन बसावं आणि बाकीच्यांनी खाली बसून फक्त त्याचा जय जयकार करावा. हे आपल्या संस्कृतीत मंजूर नाही. सगळ्यांनी प्रगती करावी, सगळ्यांनी कल्याणकारक मार्गावर चालावं. इथे कुठलीही स्पर्धा नाही, स्पर्धा नसावी, कॉम्पिटिशन नसावी. हे क्षेत्र सगळ्यांच्यासाठी तेवढंच खुलं आहे. श्रेष्ठ कनिष्ठ भाव नसावा. आणि जसं आपण आपल्या स्वतःच्या कल्याणाचा प्रयत्न करतो, तसा जर शक्य असेल तर आपल्या क्षमतेनुसार इतरांच्या देखील कल्याणाचा प्रयत्न करावा. आता ही सगळी सदिच्छा करताना आणि प्रयत्न करताना त्याचा दुसरा भाग असा आहे की बऱ्याचदा आपण होतं की लोकप्रवाहात वाहून जातो. म्हणजे असं आहे की आपल्याला हळूहळू वाटायला लागतं की या संपूर्ण जगाच्या उद्धाराची जबाबदारी जणू काही ईश्वराने माझ्यावरतीच टाकलेली आहे. म्हणून आपण लोकांच्या मागे लागतो की अहो तुम्ही पण चला, तुम्ही पण गीता शिका, तुम्ही पण उपनिषद शिका. आणि एक सदिच्छा असणं किंवा त्याचं एक हलकंसं छोटंसं सजेशन देणं, सूचना देणं, म्हणून बघणं ही गोष्ट वेगळी आहे. पण एखाद्याच्या मानगुटीवर जाऊन बसणं अपेक्षित नाही आहे की तुम्ही पण चला आणि तुम्ही पण सत्संग केला पाहिजे, असं हे कोणाच्या मानगुटीवर जाऊन बसणं अपेक्षित नाही आहे. मनातल्या मनात सदिच्छा करावी. थोड्याफार प्रमाणात शक्य असेल तर प्रयत्न करावे समोरच्या माणसाला वळवण्याचा, परंतु समोरच्या माणसाचा पूर्ण ठेका घेण्याच्या आपण घेतला आहे अशा आविर्भावात राहू नये. ही सगळी ईश्वरी योजना आहे आणि ईश्वरी योजनेनुसार जो तो या मार्गावरती अग्रेसर होतो. प्रत्येकाचं आपलं आपलं पूर्वसुकृत आहे आणि त्यानुसार त्याची प्रगती होते. परंतु प्रगती होताना आपली प्रगती व्हावी आणि दुसऱ्यांची होऊ नये, किमान अशी तरी इच्छा आपल्या मनामध्ये नसावी. कुठल्याही व्यक्तीबद्दल द्वेष मत्सर नसावा. हे सगळे भाव, अशा प्रकारच्या सगळं भावांचं उन्नयन या शांतीपाठाच्या मंत्र म्हणताना आपलं व्हावं, ते होणं अपेक्षित आहे. आणि अशा प्रकारे शांतीपाठ म्हटल्याच्या नंतर त्याचा जो
प्रत्येक शांतीपाठाच्या शेवटी आपण शांती मंत्र म्हणतो, ओम शांती शांती शांती. बघा, प्रत्येक वेळेस शांती मंत्रामध्ये ही जी शांती आहे ही 3 वेळेस म्हटली गेलेली आहे. कधी आपण असा विचार करतो का की शांती मंत्रात शांती 3दा का बरं आली आहे, म्हणजे 2दा का नाही आली, किंवा 4दा का नाही आली, किंवा 5 वेळेस का नाही आली, 3च वेळेस का आली, असा जर विचार केला तर त्याचं एक स्पेसिफिक कारण आहे की आपलं हे जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये मानवी जीवनातली जेवढी काही दुःख आहेत त्याचं वर्गीकरण 3 प्रकारे शास्त्रकारांनी करून ठेवलेलं आहे. हे दुःख यालाच ताप देखील म्हटलं जातं. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. हे जे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक ताप आहे या 3ही दुःखांची, तापांची शांती व्हावी अशा प्रकारची एक प्रार्थना, अशा प्रकारची एक सदिच्छा आपण भगवंताकडे करतो. आध्यात्मिक ताप म्हणजे मुख्यतः आपल्या स्थूल आणि सूक्ष्म देहाशी निगडीत किंवा संबंधित जे ताप आहेत त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आधिभौतिक ताप म्हणजे पंचमहाभूत अथवा इतर भूतांपासून जे होणारे ताप आहेत त्याला आधिभौतिक ताप म्हणतात. आणि आधिदैविक ताप म्हणजे मृत्यूच्या पश्चात जे सूक्ष्म देहाला, आपल्याकडे अशी आख्यायिका आहे, आपल्याकडे असं आपण मानतो की हा जन्म आणि हे मृत्यू हा आपला पहिला जन्म आणि पहिला मृत्यू नाही, तर हे जन्म मृत्यूचं चक्र आहे. आणि जन्म मृत्यूच्या या चक्रामध्ये मृत्यूच्या पश्चात पुढचा स्थूल देह मिळण्याच्या आधी काही काळ त्या सूक्ष्म देह स्वर्गात जातो अथवा नरकात जातो, अशा प्रकारची मांडणी आपल्याकडे शास्त्रामध्ये केलेली आहे. आणि या स्वर्गामध्ये अथवा नरकामध्ये होणारे जे ताप आहेत त्याला आधिदैविक ताप म्हणतात. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी इथे दासबोधाचा अभ्यास केलेला आहे. दासबोधामध्ये समर्थांनी आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक तापांच्यासाठी एक संपूर्ण प्रत्येकी स्वतंत्र समास लिहिलेले आहेत. समर्थांची निरीक्षण शक्ती बघितली तर आपल्याला आपण आश्चर्याने थक्क होऊन जातो की मानवी जीवनाचे आध्यात्मिक, आता अध्यात्म शब्दाचा अर्थ आहे शरीर किंवा शरीर स्थित चैतन्य, म्हणून आध्यात्मिक ताप म्हणजे शरीराशी निगडित ताप, केवळ स्थूल देहाशी नाही तर सूक्ष्म देहाशी देखील निगडित ताप. आजकाल आपण बघतो समर्थांनी फार मोठी यादी दिलेली आहे की किती वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी आपल्याला होऊ शकतात. आजच माझ्या एका मैत्रिणीशी बोलणं चालू होतं की बघा, आपली शरीराची ही जी सिस्टीम आहे, यंत्रणा, ही कशी एक गंमतशीर यंत्रणा आहे. त्या मैत्रिणीला माझ्या काहीतरी पाठीमध्ये बॅक पेन त्रास होता म्हणून ती डॉक्टरांच्याकडे गेली. खूप अक्यूट पेन आहे, तर डॉक्टरांनी तिला एक मसल रिलॅक्संट दिलं. ते तिने घेतलं. 6 गोळ्या घ्यायच्या होत्या पण तिने एकच गोळी घेतली आणि त्या एकाच गोळीची तिला ॲलर्जिक रिॲक्शन आली. ती ॲलर्जी एवढी वाढली की तिचं तोंड पूर्ण सुजलं आणि फुगलं त्या ॲलर्जीने. तर ती ॲलर्जी कमी होण्यासाठी तिला वेगळी गोळी घ्यावी लागली. म्हणजे आपण एका तापातून मुक्त होण्यासाठी काहीतरी इलाज करतो तर दुसरा ताप आपल्या मागे लागतो. अशा प्रकारचे हे आध्यात्मिक शरीराचे ताप अखंड आपल्या मागे लागलेले आहेत. आधिभौतिक ताप म्हणजे इतर भूतांपासून, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या भूतांपासून होणारे ताप. जसं घराला आग लागते, फार मोठा महापूर येतो, वीज कडाडते, फार मोठी अतिवृष्टी होते, तर अशा प्रकारचे पंचमहाभूतांकडून होणारे ताप किंवा इतर भूतांपासून, म्हणजे इतर कोणी व्यक्तीने माझा अपमान केला, मला घालून पाडून बोलली, मला टोचून लागेल असं बोलली, अशा प्रकारे हे जे इतर लोकांकडून होणारे ताप आहेत त्याला आधिभौतिक ताप म्हणतात. आणि जे मृत्यू पश्चात जे ताप होतात म्हणजे स्वर्गामध्ये अथवा नरकामध्ये, स्वर्गातलेही यांना तापच म्हणलेलं आहे, स्वर्गामधले जे भोग आहेत. कारण की का बरं ताप म्हणलेलं आहे, ते संपतात. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, स्वर्गातले जे भोग आहेत ते सोडून परत मृत्यू लोकावर यावं लागतं. आणि नरकातल्या यातना असतातच. तर हे 3ही प्रकारचे ताप आपल्या मागे लागलेले आहेत. म्हणून या 3ही प्रकारच्या तापांपासून भगवंतांनी हा अभ्यास करण्यापुरतं आपल्याला मुक्त ठेवावं, अशा प्रकारची एक प्रार्थना, याचना इथे भगवंताकडे केलेली आहे. बघा, एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की शांती मंत्राचं केवळ पठण केलं, मी 1000 वेळेस शांती मंत्र जर म्हटला तर 1000 वेळेस तो शांती 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 असं म्हणून या तापांची निवृत्ती होणार नाही. केवळ भगवंताकडे प्रार्थना करून देखील या तापांची निवृत्ती होणार नाही, तर त्याच्यासाठी शास्त्रशुद्ध विचार करणं अपेक्षित आहे. कशा प्रकारचा विचार करणं अपेक्षित आहे? हा जो विचार आहे हा आत्ता मी फक्त अगदी थोडक्यात सांगते आणि उपनिषदांचा अभ्यास हा जसा जसा आपला पुढे जाईल तसा तसा तो विचार अजून स्पष्ट होईल.
बघा, आध्यात्मिक तापामध्ये आपण बघितलं होतं की मेडिकल सायन्स, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी आणि हे जेवढे काही आजकालचे वैद्यकीय शास्त्र उपलब्ध आहेत ते सगळे वापरून आपण केवळ एका स्तरापर्यंत या सगळ्या व्याधींचा इलाज करू शकतो. परंतु आदिदैविक तापापासून कायमची मुक्ती हवी असेल तर मी देह नाही अशी जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती येईल तेव्हाच आध्यात्मिक तापांची निवृत्ती होईल असं हे शास्त्र म्हणतं. मी देह आहे असं मला जोपर्यंत वाटतं तोपर्यंत आज डोकेदुखी आहे, डोकेदुखी गेले की उद्या सर्दी आहे, सर्दी गेले की परवा पाठदुखी आहे, मग पोटदुखी आहे, अशा अनेक व्याधी शरीराला होत राहतील. आणि शरीराला होणाऱ्या या व्याधींपासून सुटका एका स्तरापर्यंत जरी झाली तरी कायमची सुटका हवी असेल तर मी देह नाही ही अनुभूती घेणं आवश्यक आहे. मी देह नाही आणि मी ब्रह्म आहे ही अनुभूती घेतली तर आध्यात्मिक तापातून कायमची सुटका होईल. ही पहिली गोष्ट. आदिभौतिक ताप म्हणजे इतर भूतांपासून होणारे ताप. आज जेव्हा माझ्या घराला आग लागली, महापूर झाला, घरामध्ये पाणी साठलं, इतर कोणीतरी माझा अपमान केला, त्याचा आपल्याला फार त्रास होतो. हा त्रास का बरं होतो? कारण की आपण इतर जी भूतं आहेत म्हणजे इतर व्यक्ती, वस्तू, घटना या सगळ्यांना आपण फार मोठ्या प्रमाणात सत्यत्व दिलेलं आहे. हे सगळं जे काही आपलं चालू आहे, दृश्य विश्वातल्या घटना, घडामोडी त्या सगळ्या खऱ्या आहेत असं आपल्याला वाटतं की नाही? रोज आपल्याला कोणीतरी येऊन मला घालून पाडून बोललं, टोचून बोललं तर आपल्या डोळ्यात पाणी येतं की नाही? कारण की ती व्यक्ती खरी आहे आणि तिने जे शब्द बोलले ते देखील खरे आहेत अशी अत्यंत दृढ सत्यत्व बुद्धी आपल्याकडे आहे. मग आदिभौतिक तापातून आपली मुक्ती कायमची केव्हा होईल? जेव्हा हे संपूर्ण दृश्य विश्व सत्य नाही, ते मिथ्या आहे, आभासिक आहे, भ्रममय आहे अशी जेव्हा आपली पूर्णपणे खात्री होईल, तशी आपल्याला अनुभूती येईल, तेव्हा आदिभौतिक तापातून कायमची सुटका होईल, कायमची मुक्ती होईल. आणि आदिदैविक तापातून केव्हा मुक्ती होईल? आदिदैविक तापातून आपली सुटका कशी होईल? तर जन्ममृत्यूच्या या फेऱ्यातून जेव्हा आपण सुटू म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी झाल्यावर आत्मबुद्धीमध्ये जेव्हा आपण स्थिर होऊ, मी देह नसून मी आत्मा आहे असं आपल्याला दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष अनुभव येईल, कायमचा अनुभव येईल. त्याच्यानंतर आदिदैविक तापातून आपली सुटका होईल. त्यामुळे आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक तापांची प्रापंचिक स्तरावर आपण जे काही मॅनेजमेंट करतो ती केवळ तात्कालिक असते. शाश्वत स्वरूपाने या तीनही तापांपासून आपल्याला मुक्ती हवी असेल, या तीनही तापांची, प्रतिबंधांची शांती आपल्याला हवी असेल तर त्याच्यासाठी स्वतः विचार करणं आवश्यक आहे, स्वतः प्रयत्न करणं आवश्यक आहे. प्रयत्न केल्याच्या नंतर, विचार केल्याच्या नंतर, साधना केल्याच्या नंतर जेव्हा आपण हा मंत्र म्हणतो त्या मंत्रानंतर ईश्वर आपल्याला आपल्या साधनेनुसार योग्य ते फळ देईल, म्हणजे त्यानुसार तो त्या तापांची शांती करेल. तर इथे केवळ याचना अपेक्षित नाहीये. ही शांती आपल्याला भीक मागून मिळवायची नाहीये, भीक मागून ती मिळत देखील नाही. तर त्याच्यासाठी स्वतः कष्ट करणं, विचार करणं, साधना करणं आणि प्रयत्न करणं अपेक्षित आहे. उपनिषदांचा जेव्हा आपण हा शांतीपाठ म्हणतो आणि शांती मंत्र म्हणतो तर ही संपूर्ण शांतीची, शुद्धीची आणि एक प्रकारे आपलं ज्ञान आणि ओव्हरऑल संपूर्ण जीवन, आपलं चरित्र वृद्धिंगत व्हावं, त्याचा स्तर वाढावा, यासाठी हा संपूर्ण शांतीपाठ आहे, याची योजना आहे, शांती मंत्राची योजना आहे. आणि हा असा सगळा विचार करून तो व्यवस्थित लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनात आचरण करण्याचा प्रयत्न करून आपण या उपनिषदांच्या अभ्यासाला सुरुवात करू. आज आपण या उपनिषदाचा केवळ पहिला मंत्र बघू आणि पहिला मंत्र शक्य असेल तर पुढचं बघू आणि नंतर आजचं हे जे सत्र आहे हे थांबवू. कठोपनिषदामध्ये सगळ्यांना आठवत असेल की एकूण 2 अध्याय आहेत. 2 अध्यायापैकी प्रत्येक अध्यायामध्ये 3 वल्ली आहेत. पहिला अध्याय आणि पहिली वल्ली याच्यामधला हा पहिला मंत्र आणि या मंत्राच्या अभ्यासाला आपण आता प्रारंभ करू. काय म्हणतायत पहिल्या मंत्रामध्ये? ओम उशन ह वै वाजश्रवसः सर्व वेदसन ददौ तस्य ह नचिकेता नाम पुत्र आस. अशी आख्यायिका आहे की आचार्यांनी इथे आख्यायिका हा शब्द वापरलेला आहे की यज्ञफळाची इच्छा करणाऱ्या वाजश्रवाच्या पुत्राने विश्वजित यज्ञात आपले सर्व धन देऊन टाकले
आणि त्याला नचिकेत नावाचा एक पुत्र होता, असा या मंत्राचा सरळ सरळ अर्थ आहे. आपण हा थोडासा समजावून घेण्याचा प्रयत्न करू. कठोपनिषदाची जी एक प्रमुख बॅकग्राऊंड आहे ती एका कथेची आहे. बरीच उपनिषद आहेत की त्यांच्यामध्ये संवाद आहे. तसा कठोपनिषदामध्ये देखील एक संवाद आहे आणि या संवादाच्या मागे एक कथा आहे, कथेची पार्श्वभूमी दिलेली आहे. काही उपनिषद अशी आहेत की त्याच्यामध्ये कुठलाही संवाद नाही, कुठलीही कथा नाही, कुठलाही मनोरंजनाचा भाग नाही. परंतु कठोपनिषद हे एक प्रापंचिकांसाठी अत्यंत उपयुक्त उपनिषद आहे. प्रापंचिकांना ज्या प्रकारे एखादी विद्या समजू शकते त्या प्रकारे ती ह्याच्यामध्ये प्रतिपादित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये या कथेचा मुख्य समावेश आहे. या समावेशामध्ये या कथेमध्ये 3 पात्र आहेत. कोणती आहेत पात्र? एक आहे वाजश्रवस, दुसरे आहे नचिकेत आणि तिसरे आहे यमदेव. आता बघा, इथे वाजश्रवा आणि वाजश्रवस हे 2 शब्द आपण स्पष्ट करून घेऊ. हे शब्द स्पष्ट करण्याच्या आधी मला सांगायचं आहे की ही जी संपूर्ण कथा आहे याला शंकराचार्यांनी आपल्या टीकेमध्ये आख्यायिका म्हटलेले आहे. आख्यायिका शब्दाचा अर्थ आहे की ही एक दंतकथा आहे, कल्पित कथा आहे. याच्यामधले हे जे शब्द आहेत, याच्यामधले हे जे पात्र आहेत, याच्यामधल्या या ज्या घटना आहेत, या कुठल्याही घटना तपासून पडण्याच्या भानगडीत आणि फंदात आपण पडायचं नाही. बऱ्याचदा काय होतं की आपण अशा प्रकारच्या कथा बघताना आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. कुठले प्रश्न ते आपण ते बघू, परंतु हे सगळे पेरिफेरल प्रश्न बाजूला ठेवायचे आणि नेमकं अचूक त्या मंत्रामध्ये काय सांगितलं आहे आणि त्या मंत्रांमधून आपण कुठलं तत्वज्ञान ग्रहण करायचं आणि त्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव कसा घ्यायचा, इकडे आपलं सगळं लक्ष केंद्रित हवं. कथेचे जे पात्र आहेत आणि त्या पात्रांचे जे डिटेल्स आहेत तिकडे आपलं लक्ष नको. मग कथेमध्ये कोणतं पात्र आहे? सगळ्यात पहिल्यांदा इथे म्हटलेलं आहे वाजश्रवस. वाजश्रवा हा एक शब्द आहे आणि वाजश्रवस हा दुसरा शब्द आहे. वाजश्रवा शब्दाचा अर्थ आचार्यांनी करताना असा केलेला आहे की वाज म्हणजे अन्न आणि श्रव म्हणजे प्रसिद्ध, दानासाठी प्रसिद्ध. तर वाजश्रवा शब्दाचा अर्थ आहे की असा व्यक्ती जो अन्न, स्पेसिफिकली अन्न, आणि त्याचा पर्यायाने संपत्ती असा देखील अर्थ होतो की अन्न अथवा संपत्ती याच्या दानासाठी जो प्रसिद्ध आहे त्याला वाजश्रवा असे म्हणतात. हा जो वाजश्रवा आहे त्या वाजश्रवाचा जो पुत्र त्याला वाजश्रवस म्हणतात. बघा, वाजश्रवा हा वेगळा शब्द आहे आणि वाजश्रवस हा वेगळा शब्द आहे. वाजश्रवा म्हणजे जो अन्नदानासाठी प्रसिद्ध आहे आणि या वाजश्रवाचा मुलगा म्हणजे वाजश्रवस. मंत्रामध्ये म्हणतात की या वाजश्रवस नावाच्या यजमानाने एक यज्ञ केला. आता यज्ञ केला, या यज्ञाचं नाव विश्वजित यज्ञ आहे. हे आचार्यांनी लिहिलेलं आहे, टीकाकारांनी लिहिलेलं आहे. मूळ मंत्रामध्ये विश्वजित यज्ञ असं कुठेही नाव नाही, पण हे आपण इन्फर करतो. असं आपण का बरं इन्फर केलं? कारण की मंत्रामध्ये लिहिलेलं आहे की त्याने या यज्ञामध्ये आपले सर्व धन देऊन टाकले. मग पूर्वीच्या काळी यज्ञाचे जे अनेक प्रकार होते त्याच्यामधला हा विश्वजित नावाचा यज्ञ स्पेसिफिकली तो यज्ञ होता की ज्याच्यामध्ये यज्ञ करणारा यजमान आपलं सगळं धन देऊन टाकत असे. हा वाजश्रवस जो यजमान होता, हे वाजश्रवस यजमान गृहस्थ होते की राजा होते की मुनी होते या संदर्भात कुठेही काही स्पेसिफिकली लिहिलेलं नाही आहे. त्यामुळे आपण वाजश्रवस हे एक यजमान होते एवढंच म्हणू. आणि हे जे यजमान होते यांचा नचिकेता नावाचा एक पुत्र होता. टीकाकारांनी टीका करताना वाजश्रवा म्हणजे अरुण, महर्षी अरुण आहे असं काही ठिकाणी म्हटलं आहे आणि त्यांचा जो पुत्र म्हणजे वाजश्रवस जो या यज्ञाचा यजमान आहे तो वाजश्रवस म्हणजे उद्दालक मुनी आहे असंही काही ठिकाणी लिहिलेलं आहे. परंतु आचार्य म्हणतात की असं आहे की आपण या नावाचा काय अर्थ आहे हा काढू शकतो, हा एक भाग, किंवा ते एक नुसतं केवळ नाव आहे असं देखील म्हणू शकतो, असं आपल्याला आचार्य म्हणतात. की वाजश्रवस नावाचा एक यजमान होता, त्या यजमानाने एक यज्ञ केला. तो यज्ञ त्यांनी विश्वजित नावाचा यज्ञ केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपलं सर्व धन दान देऊन टाकलं. ही या संपूर्ण कठोपनिषदाची पार्श्वभूमी आहे. आणि धन देऊन टाकलं, हे धन देत असताना त्याचा एक नचिकेता नावाचा पुत्र होता. हा कुमारवयीन पुत्र होता.
नचिकेताचं एक्झॅक्ट वय कोणी कुठे लिहिलेलं नाहीये, पण तो कुमार वय बाल देखील म्हटलेला आहे, पण मुख्यतः साधारण 7-8 वर्षांचा, कोणी त्याला 9-10 वर्षांचा बालक म्हटलेला आहे. आणि जेव्हा आपण म्हणलं की ही कथा एक आख्यायिका आहे, तिथे हेच महत्त्वाचं आहे की नचिकेताचं वय नेमकं काय होतं, मग तो 9 वर्षाचा होता का 8 वर्षाचा होता, त्याचा जन्म नेमका कुठल्या दिवशी झाला आणि कुठल्या गावामध्ये झाला, मग ते गाव आजच्या या भारत देशामध्ये नेमकं कुठे वसलेलं आहे, आणि त्याची रास कुठली होती, त्याची सनसाईन कुठली, त्याची मूनसाईन कुठली, अशा प्रकारचे कुठलेही पेरिफेरल प्रश्न आपण इथे विचारणं अपेक्षित नाहीये. इथे केवळ एकच महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो कुमारवयीन पुत्र आहे नचिकेता, हा या कठोपनिषदातलं एक मुख्य पात्र आहे. त्याच्या पित्याने म्हणजे वाजश्रवस यजमानांनी एक मोठा यज्ञ केला आणि त्याच्यामध्ये आपलं संपूर्ण धन दान देऊन टाकलं. पूर्वीच्या काळी जेव्हा अशा प्रकारचे यज्ञ करायचे आणि आपली सगळी संपत्ती दान देऊन टाकायचे, मुख्यतः त्याच्या मागे कुठली तरी अपेक्षा असायची. आता विश्वजित नावाचा हा जो यज्ञ आहे त्याच्यामागे स्वर्गाची कामना होती, अशा प्रकारे उल्लेख आलेला आहे टीकांमध्ये. की आता आजकाल जसं आजकालच्या जीवन पद्धतीमध्ये आहे की आपण अमेरिकेमध्ये जायचं किंवा युरोपला जायचं किंवा काश्मीरला जायचं म्हणून काहीतरी आपण पैसे वेगळे बाजूला टाकतो. मग ते पैसे वेगळे बाजूला टाकले, सेव्ह केले की आपण कुठेतरी जाऊन एका ट्रॅव्हल एजन्सीकडे तिकीट घेतो किंवा आम्हाला युरोपला जायचं आहे बघायला किंवा आम्हाला अमेरिकेत जायचं आहे. तर आपल्यासाठी ती एक महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याच्यासाठी आपण ते पैसे बाजूला टाकतो आणि ते पैसे खर्च करतो. पूर्वीच्या काळी अशी मान्यता होती की स्वर्गामध्ये गेलं की अनेक सगळे अनंत भोग भोगायला मिळतील. त्या भोगाची ज्यांना लालसा होती ते आपलं सगळं धन दान देऊन टाकत होते यज्ञाच्या निमित्ताने. आणि ही संपूर्ण कथा कठोपनिषदाच्या मध्ये आलेली आहे. दुसरा जो मंत्र आहे त्या मंत्राचं आपण केवळ वाचन करू, अर्थ बघू आणि त्याचा जो सविस्तर अर्थ आहे तो आपण पुढच्या सत्रामध्ये बघू. कठोपनिषदामध्ये वाजश्रवस मुनी हे यजमान, त्यांचा कुमारवयीन मुलगा नचिकेत, आणि दुसऱ्या मंत्रामध्ये लिहिलेलं आहे तम ह कुमारम संतन दक्षिणासु नियमानासु श्रद्धा विवेश सहा अमन्यत. यज्ञ करत असताना ब्राह्मण आपापल्या दक्षिणा म्हणजे गायी नेत असताना कुमार नचिकेताच्या मनात श्रद्धा म्हणजे मुख्यतः आपल्या पित्याचे हित व्हावे ही भावना उत्पन्न झाली व तो विचार करू लागला. असं आहे की हा जो नचिकेता होता हा अत्यंत हुशार, चाणाक्ष छोटा कुमारवयीन मुलगा आहे. तो किती हुशार आहे, किती चाणाक्ष आहे, किती चतुर आहे, किती विवेक संपन्न आहे, किती गुणवान आहे, या संपूर्ण कथेच्या माध्यमातून पुढे आपण शिकणार आहोत. कथेमधले बाकीचे पेरिफेरल डिटेल्स सोडून देऊ, परंतु नचिकेताची जी गुणसंपदा आहे, व्यावहारिक गुणसंपदा तशीच पारमार्थिक गुणसंपदा, या दोन्ही गुणसंपदा अत्यंत शिकण्यासारख्या आहेत. त्या शिकून आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष वापरण्यासारख्या आहेत. बघा की आपण बघितलं की नचिकेताचं वय हे केवळ 7-8 किंवा 9-10 वर्षांचं म्हटलेलं आहे. परमार्थाच्या या प्रांतामध्ये वयाची मर्यादा नाही. बऱ्याचदा असं होतं की परमार्थाच्या या प्रांताच्या बाबतीत असे काही आपले गैरसमज आहे की केवळ 60च्या नंतर परमार्थ करायचा असतो, 50च्या नंतर करायचा असतो, रिटायरमेंटच्या नंतर करायचा असतो, असे आपले अनेक गैरसमज आहेत. जेव्हा आपण उपनिषदांचा, शास्त्रांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करतो, याच्यामधले विविध पात्र बघतो, त्यांची भूमिका समजावून घेतो, तेव्हा परमार्थात संबंधी असलेले आपले हे अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होते. परमार्थाला वयाची कुठलीही मर्यादा नाही. एक आहे आपलं व्यावहारिक वय आणि एक आहे आपलं पारमार्थिक वय. व्यावहारिक वय कमी असलं तरी परमार्थ करता येतो, जास्त असलं तरी परमार्थ करता येतो. केवळ मनामध्ये माझं स्वतःचं कल्याण व्हावं आणि शाश्वत कल्याण व्हावं अशी इच्छा निर्माण होणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न आणि साधना करणं अपेक्षित आहे. बरेच जण असे म्हणतात की अहो हे इतकं सुंदर तत्वज्ञान आहे वेदांताचं, आम्हाला आधी का नाही समजलं. आधी समजलं असतं तर आम्ही आधीपासूनच प्रयत्न केले असते, आधीपासूनच अभ्यास केला असता. परंतु असे प्रश्न जेव्हा आमच्या सद्गुरूंना विचारले तेव्हा आमच्या सद्गुरूंनी सांगितलं की परीक्षिती राजाला उद्धरून जाण्यासाठी केवळ 7 दिवस पुरले. मग आपल्याला हे का नाही पुरणार. आपण मनुष्य देहात आलेलो आहोत, मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे, विचार करण्याची क्षमता आपल्याला मिळालेली आहे आणि म्हणून या क्षमतेचा वापर करून जास्तीत जास्त या मार्गामध्ये स्वतःची प्रगती कशी करून घेता येईल, कल्याण कसं करून घेता येईल
याच्यासाठी प्रयत्न साधना आपण या अभ्यासाच्या माध्यमातून करू. आजचं आपलं हे जे सत्र आहे हे चिंतन सत्र आज आपण इथेच थांबवू आणि कठोपनिषदाच्या दुसऱ्या मंत्रापासूनचा जो उर्वरित अभ्यास आहे तो आपण पुढच्या सत्रात करू. हरिओम तत्सत.